आज आपण अगदी कमी साहित्यात अस्सल गावरान पद्धतीचे खारे वांग कसं बनवायचं ते बघणार आहोत। थंडीमध्ये गरम वस्तू आपण खात असतो, त्यामुळे बाजरीची भाकरीसोबत हे वांग्याची चव अधिकच रुचकर लागते। अगदी कमी साहित्यात जास्त पसारा न मांडता एका स्टेपमध्ये आपले हे भरले खारे वांगे कसे बनवायचं ते बघणार आहोत। नमस्कार, मी भाविका, कुकिंग शो मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर भाजी बनवण्यासाठी वांग्याची निवड कशी करायची ते आपण सुरुवातीला बघूया। काटेरी वांगी घ्यायची आणि हिरवी वांगी जर भेटली तर हिरवी वांगी नक्की घ्या, त्याची खूप छान चव लागते। इकडे ते वांगी भेटत नाही म्हणून मी ही जांभळी वांगी घेतलेली आहेत, जांभळ्या कलरची। सुरुवातीला स्वच्छ धुवून घेतले, देठाचा भाग काढून घ्यायचा। काटे जर जास्त मोठे असतील तर काटेही काढून घ्यायचे, लहान असतील तर राहू दिलं तरीही चालेल, ते रशामध्ये शिजून जातात। आणि मोठे असतील तर काढायचे। काही जण देठाचा भाग काढून टाकतात, पण खरी वांग्याची चव त्या देठामध्येच असते, म्हणून देठ न काढता वांग्याचे 4 फोडी अशा करून घ्यायच्या आहेत। पूर्ण फोडायचं नाही, अर्धवट वांगं आपल्याला कापायचं आहे, पूर्ण कापायचं नाही। अशा पद्धतीने वांग्याची साईज मोठी असेल तर 6 चिऱ्या करायच्या आहेत, म्हणजे 4 फोडी असं आपण अर्धवट कापतो तसं कापायचं आहे। तर सर्व वांगे असेच कापून घ्यायचे। एका वांग्याचे 4 आपल्याला एका वांग्याला 4 चिऱ्या असं पाडायच्या आहेत। मगाशी सांगितल्याप्रमाणे जर वांग्याची साईज मोठी असेल तर तुम्ही 6 ही करू शकतात। आता सुरुवातीला काय करायचं, वांगे कापून झाल्यावर मीठ लावायचं। 2-2 चिमूटभर एवढं मीठ वांग्यामध्ये लावायचं। लहान असेल तर 1 चिमूट लावलं तरी चालेल। यामुळे वांग्याची चव खूप छान लागते, मध्ये अळणं वांगं लागत नाही। मी पाण्यामध्ये वांग्यांना भिजवत नाही, मीठ लावून ठेवते, म्हणजे ते काळे पडत नाही। आता काय करायचं, एक मसाला आपल्याला करायचा आहे, वाटण करायचं आहे। त्यासाठी चमचाभर तेल टाकलं, अर्धी वाटी शेंगदाणे टाकले, सुकं खोबरं पाववाटी घेतलेलं आहे ते टाकलं। सुकं खोबऱ्याच्या जागेवर तुम्ही ओलं खोबऱ्याचाही वापर करू शकतात। 9-10 हिरवी मिरची, 4 लसूणच्या मोठ्या पाकळ्या, 1 इंच अद्रक आणि थोडीशी कोथिंबीरच्या काड्या मी इथं घेतलेल्या आहेत। आता याला फक्त आपल्याला थोडासा हलका कलर येईल आणि शेंगदाणे फुटायला लागतील तोपर्यंत भाजून घ्यायचं आहे। मी इथं शेंगदाणे तेलातच भाजून घेत आहे, यामुळे भाजीची चव खूप छान लागते। मिरच्यांचा कच्चापणाही निघून जातो, कारण आपण भरली वांगी बनवतोय, त्यामुळे तेलात भाजल्यामुळे हा मसाला म्हणजे हे वाटण जे आहे याला खूप छान चव लागते। हे बघा, अशा पद्धतीने मी वाटण तयार केलं आहे। खूप जाडही नाही आणि खूप बारीकही नाही वाटायचं। चवीनुसार मीठ टाकलं आणि थोडीशी हळद टाकलेली आहे, पाव चमचा एवढी। 1 चमचाभर धना पावडर घेतलं आणि थोडीशी बारीक चिरली कोथिंबीर टाकली। खूप जास्त मसाले न टाकता आपले हे एकदम सोप्या पद्धतीने आणि झटपट तयार होणारं हे अस्सल गावरान पद्धतीचं एक खारं वांगं आहे। आता हा मसाला आपल्याला वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे। मस्त दाबून दाबून हा मसाला भरून घ्यायचा। एकसारखे सर्व वांगे अशाच पद्धतीने आपल्याला भरून घ्यायचे आहेत। मसाल्यामध्ये हे जे वांगे परतवले जातात तेव्हा जर लूज मसाला पण भरलेला राहिला तर सर्व मसाला निघून जातो, म्हणून छान असं दाबून त्याला भरायचा आहे। मसाला जर दाबून भरला, म्हणजे जे वाटण दाबून भरलं तर ते बाहेर पडत नाही परतवताना, म्हणून छान असं बोटाने दाबत दाबत पूर्ण असं वाटण आपल्याला वांग्यामध्ये भरून घ्यायचं आहे। सर्व वांगे मी भरून घेतले। उरलेलं जे वाटण आहे त्याच्यात आपण रस्सा बनवणार आहोत, त्याच्यात वापर करूया। 2 मोठे चमचे तेल टाकलं कढईमध्ये, अर्धा चमचा जिरं टाकलं आणि जे भरलेली वांगी होती ते सुरुवातीला आपल्याला फक्त वांगी तेलामध्ये परतवून घ्यायचे आहेत। वांगी 1 ते 1.5 मिनटं छान मध्यम गॅसवर मी परतून घेते, डाग पडेपर्यंत, वांग्यांना डाग पडेपर्यंत। आता एक जिन्नस आपण इथं टाकणार आहोत, ते म्हणजे बेसन पीठ। बेसन पीठमुळे वांग्याला खूप छान चव लागते, म्हणून खूप जास्त नाही, 1 चमचाभर एवढं मी बेसन पीठ टाकते। रश्श्याला खूप छान चव येते बेसन पीठमुळे आणि रस्सा दाटसरही होतो, त्यामुळे 1 चमचाभर बेसन पीठ टाकायचं। 2 मिनटासाठी छान परतवून घ्यायचं। नंतर उरलेलं जे वाटण आहे खोबरं शेंगदाण्याचं ते टाकायचं आणि 3 ते 4 मिनटं परतवून घ्यायचं। तुम्ही बघू शकतात अर्धे वांगे आपले इथं शिजून गेलेले आहेत, छान रंग बदललेला आहे वांग्यांचा। आता ह्या स्टेजला गरम पाणी मी साईडला ठेवलेलं होतं ते टाकलं, थोडं पाणी टाकायचं, छान असं ढवळून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला केवढा रस्सा बनवायचा आहे त्यानुसार पाणी इथं टाकायचं आहे। तर मी एकदम दाटसरच असं रस्सा बनवणार आहे, खूप पातळ रस्सा करणार नाही। सुरुवातीला हा रस्सा पातळ दिसतो, पण जेव्हा वांगे शिजतात आणि रस्स्याला उकळी येते तसं तसं तो दाटसर होत जातो आणि आपण इथं बेसन पीठही टाकलेलं आहे। आता इथं मी झाकून ठेवते। साधारण 2.5 कप एवढं मी पाणी टाकलेलं होतं।
फक्त 10 मिनटं झाकून ठेवलं आहे, गॅस मध्यम ठेवला होता आणि 10 मिनटानंतर आपले हे वांगे खूप छान असे शिजलेले आहेत आणि रस्साही दाटसर झालेला आहे. तुम्ही बघू शकतात वांगं कसं शिजलं आहे हेही मी तुम्हाला दाखवतेच. एक अर्धा चमच्याने किंवा काट्या चमच्याने किंवा चाकूने असं वांग्याला दाबून बघायचं. जर वांगं असं तुटलं तर समजायचं छान असं शिजलेलं आहे. म्हणून खूप गरगट्टाही न पाडता आपले हे वांगी अख्खेच राहायला हवेत अशा पद्धतीने आपण चेक करू शकतो. देठाचा भाग असतो त्यालाही असं काढून बघायचं. छान निघत असेल तर आपलं हे वांगं आतपर्यंत छान शिजलंय असं समजायचं. गॅस बंद केला आणि मस्त गरमागरम ही आपली खारं वांगं म्हणजेच भरलं वांगं आणि त्यासोबत बाजरीची भाकर थंडीमध्ये तर अप्रतिम लागते. तुम्ही पण ह्या पद्धतीने नक्कीच करून बघा. जास्त पसारा न मांडता अगदी कमी साहित्यात आपलं हे खारं वांगं तुम्हाला कसं वाटलं? आवडलं असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. आणि अशाच गावरान पद्धतीच्या रेसिपीज बघण्यासाठी कुकिंग शो मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल घंट्याला नक्कीच दाबा. चला भेटूया अशा एका छान रेसिपीसह. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा. धन्यवाद.